फर्स्ट डेप्युटी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, फर्स्ट होम मिनिस्टर ऑफ इंडिया, आयरन मॅन ऑफ इंडिया, बिस्मार्क ऑफ इंडिया, ज्या व्यक्तीनं केवळ अनेक भागात वाटल्या गेलेल्या भारतीय संघाला एकीकृत करण्यामध्ये आपली महत्वाची भूमिका बजावली, अशा एका लोहपुरुषाबद्दल आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. आजचा आपला विषय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नाडिया या गावामध्ये त्या ठिकाणी लेवा पाटील समाजातील एका जमीनदार घरामध्ये झालेला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतो. ही जी त्यांची जन्मतारीख 31 ऑक्टोबर 1875 आहे, ही काही खरी नाही. ज्या वेळेला ते 10वीला होते, 10वीच्या ज्या वेळेला त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला त्याच्यामध्ये त्यांनी 31 ऑक्टोबर अशी तारीख त्या ठिकाणी टाकलेली होती. आणि म्हणून सरदार पटेल यांची जी मूळ जन्मतारीख आहे, ही मूळ जन्मतारीख अद्याप कोणालाही त्या ठिकाणी माहिती नाही. हे आपल्याला त्यांचं चरित्र वाचताना त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. त्यांचे वडील झवेरीबाई हे अत्यंत गरीब शेतकरी होते, परंतु ते देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये 1857च्या संग्रामापासून त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये विविध आंदोलनामध्ये सामील झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि त्यांना 4 अपत्य होती, त्याच्यातले हे तिसरे अपत्य हे सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांची आई ही लाडबाई हे अत्यंत धार्मिक आणि गरीब स्वभावाची महिला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होती. त्यांचे जे 3 भाऊ होते, त्यांचं नाव नरसिंहभाई, विठ्ठलभाई आणि सोमाभाई, आणि त्यांना एक बारकी त्यांची धाकटी बहीण होती आणि त्या बहिणीचं नाव होतं दहिबाबाई, असं त्यांचं नाव होतं. सरदार पटेल यांचं जे त्यांचं लहानपण गेलं, ह्या सर्व भावंडांमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. आणि सरदार पटेल यांचं जे पूर्ण शिक्षण आहे, हे पूर्ण शिक्षण गुजराती मीडियम मधनं झालं, नंतर ते इंग्लिश मीडियम मधनं झालं. आणि 1897 साली एनके हायस्कूल पेटलाड या ठिकाणी त्यांचं शिक्षण हे 10वीचं त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. ज्या वेळेला त्यांनी ते शिक्षण घेत होते, हे शिक्षण घेत असताना अत्यंत ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना विलंब झाला. आणि 1897ला ज्या वेळेला त्यांचं वय हे 22 वर्ष इतकं होतं, त्यावेळेला ते 10वी उत्तीर्ण झालेले आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतात. त्यांची घरातली परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे त्यांना कॉलेजला कधीही त्या ठिकाणी जाता आलं नाही. आणि म्हणून मित्रांकडनं किंवा नातेवाईकांकडनं त्या ठिकाणी पुस्तकं जी आहेत, ही पुस्तकं उधारीवरती त्या ठिकाणी घ्यायची आणि ती वाचून झाली की परत त्या लोकांना देऊन टाकायची. परंतु सरदार पटेल हे अत्यंत विद्याविभूषित होते, अत्यंत हुशार होते. त्यांनी एकदा वाचलं की कोणतीही गोष्ट त्यांच्या लवकर त्या ठिकाणी लक्षामध्ये राहायची. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी जिल्हाधिकारी होण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात, त्या सुद्धा परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी दिल्या आणि सगळ्यात जास्त मार्कानं ते त्यावेळेला त्या ठिकाणी पास झाले. ज्या वेळेला ते तरुण वयामध्ये होते, त्यावेळेला त्यांचं लग्न त्या ठिकाणी करून देण्यामध्ये आलं. आणि त्यांची जी पत्नी होती, त्या पत्नीचं नाव झावेराबा असं त्या ठिकाणी होतं. आणि त्यांचं निधन हे 1909 साली कॅन्सरमुळे त्या ठिकाणी झालं. आणि त्यांना अत्यंत अल्प असा साथ ही पत्नीची त्या ठिकाणी मिळाली. आणि त्यांना 2 मुलं होती. मुलाचं नाव हे दहियाबाई पटेल असं होतं आणि मुलीचं नाव हे मणीबेन पटेल असं होतं. आणि ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी होत होत्या, त्यावेळेला 1910 साली त्यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर 1 वर्षानंतर ते इंग्लंडला लॉ करण्यासाठी गेले. कॉलेजचा कोणताही अनुभव नव्हता, कारण भारतामध्ये असल्यानंतर त्यावेळेला त्यांना शिक्षण घेता आलं नाही. परिस्थिती नसल्या कारणानं घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी वाचत होते, परंतु कॉलेजचा अनुभव नसला तरी त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती त्यांनी जे त्या ठिकाणचा 36 महिन्याचा लॉचा जो कोर्स होता, तो त्यांनी 30 महिन्यामध्येच पूर्ण करण्याचं काम हे त्या ठिकाणी सरदार पटेल यांनी त्या ठिकाणी केलं. आणि 1913 साली इन्स ऑफ कोर्ट म्हणून इन्स ऑफ कोर्ट मधून त्यांनी वकिलीची डिग्री त्या ठिकाणी प्राप्त केली. आणि सगळ्यात जास्त मार्क घेऊन कॉलेजमध्ये दुसरा यायचा मान त्या ठिकाणी सरदार पटेल यांनी त्यावेळेला पटकावलेला हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून सरदार पटेल इतके हुशार व्यक्ती होते की त्यांना वकिलीमध्ये कुणी सुद्धा त्या ठिकाणी हरवू शकत नव्हतं. आणि म्हणून ते भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी ॲडव्होकेटची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि ते इतके हुशार होते की त्या ठिकाणी गोधरा जे ठिकाण आपल्याला गुजरात मधलं माहिती असेल, गोधरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. ते इतके हुशार होते, कोणतेही ते केस कधीच हारत नव्हते. आणि म्हणून त्यांचे हुशार
पणा त्या ठिकाणी बघून, त्यांचं चातुर्य बघून इंग्रज सरकारने अनेक वेळेला त्यांना विविध पदांसाठी ऑफर दिली. त्यांना त्या ठिकाणी सांगितले की तुम्ही या आणि आमच्याकडे त्या ठिकाणी जॉईन व्हा, मोठ्या पदांवरती आम्ही तुमची नियुक्ती करतो. परंतु सरदार पटेल हे कधीही इंग्रजांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी फसले नाहीत. आणि एवढंच नाही तर त्यांना इंग्रजांविषयी अत्यंत तिरस्कार होता. ज्या पद्धतीचे कायदे इंग्रजांनी बनवलेले होते, ज्या पद्धतीचं काम हे इंग्रज त्या ठिकाणी भारतामध्ये करत होते, ते त्यांना कधीही आवडत नव्हतं. म्हणून त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याचाच निर्णय त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि इंग्रजांचे पैशाची नोकरी ही त्यावेळेला त्या काळामध्ये त्यांनी धडकून लावण्याचं काम हे त्यावेळेला त्यांनी केलेलं होतं. हे लहानपणापासून अत्यंत निडर होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना भीती वाटत नव्हती. काय आपल्याला आयुष्यामध्ये करायचं त्यांचं फोकस अत्यंत त्या ठिकाणी क्लिअर होता. आणि म्हणून त्यांना आयरन मॅन सुद्धा का म्हटलं जातं, तर ज्या वेळेला ते लहान होते, लोहपुरुष म्हणण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला ते लहान होते त्यावेळेला त्यांच्या हातावरती एकदा एक मोठा फोड त्या ठिकाणी आला. वैद्य आले, डॉक्टर आले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा जर फोड आपल्याला फोडायचा असेल तर तुम्हाला अत्यंत गरम असं लोखंड त्या ठिकाणी आणून, सळई आणून गरम केलेली, त्यांनी तुम्हाला ते फोड फोडावा लागेल आणि त्याच वेळेला तुमच्या आजारातून त्या ठिकाणी सुटका होऊ शकते. तो फोड, त्याच्यामध्ये होत असलेला पू हा त्या ठिकाणी झालेला होता. परंतु त्यांचे आई वडील, त्यांचे नातेवाईक, त्यांचे भावंड हे सगळेजण म्हणत होते की हे त्या ठिकाणी शक्य नाही. आणि ज्या वेळेला सळई गरम करून आणली, ते जे काही डॉक्टर होते, वैद्य होते, ते सुद्धा त्या ठिकाणी ते फोड फोडण्यासाठी ते तयार होत नव्हते. आणि ते जर लावलं तर काय होईल पुढे हे सांगता येत नव्हतं. त्यावेळेला इतके निडर होते, म्हणजे जी काही त्या ठिकाणी पेन होणार आहे, जेवढा काही त्रास होणार आहे, ही त्रास सहन करण्याची ताकद, सहनशक्ती ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडे होती. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. हे घाबरत कधी कुणाला त्या ठिकाणी नव्हते आणि ह्यांची विल पॉवर अत्यंत स्ट्रॉंग होती. ह्यांनी ती सळई घेतली, स्वतःच्याच हाताने त्या ठिकाणी तो फोड फोडून टाकला आणि त्या आजारातून स्वतःनीच त्यांची सुटका त्या ठिकाणी करून घेतली. हे पाहिल्यानंतर वैद्यबुवा किंवा जे डॉक्टर होते ह्यांना सुद्धा अत्यंत आश्चर्यचकित हे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून हे सरदार पटेल अत्यंत विल पॉवर यांची स्ट्रॉंग होती. आज जर आपण पाहिलं तर जर सरदार पटेल नसते तर भारत देश हा काय झाला असता याचा विचार सुद्धा आज आपण या ठिकाणी करू शकत नाही. कारण जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, आग्रतल्यापासून ते इकडं अहमदाबाद पर्यंत, हे आज या ठिकाणी जर आपल्याला जायचं असतं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 7-7, 8-8 ठिकाणी आपल्याला थांबून विजा आपल्याला द्यावा लागला असता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता आलं नसतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी एवढे देश त्या ठिकाणी झाले असते. 565 त्या ठिकाणी रियासती आपल्या देशामध्ये होत्या. आणि म्हणून भारत हा विविध देशांचा एक कॉन्टिनेंट त्या ठिकाणी झाला असता. आणि म्हणून त्यावेळेला जे काम हे सगळ्या भारतीय संघाला एकीकृत करण्याचं काम जे सरदार पटेल यांनी केलं, आज त्याच्यामुळं आपला देश हा संपूर्ण, आपल्याला जो काय आजचा आपला देश आहे, हा देश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं त्या ठिकाणी, अंग्रेजों ने जहां हिंदुस्तान को टुकड़ों में बांटा था वही सरदार पटेल ने उस खाई को पाटा था. भारताला जोडण्याचं काम हे सरदार पटेल यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला दिसतं. सरदार पटेल यांचे जे विचार गांधीजींसोबतचे होते ते सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जुळत नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की संडास साफ करून आणि असं ब्रह्मचार्याचं व्रत घेऊन, पांढरे कपडे घालून, धोतर घालून, गळ्यामध्ये पटका टाकून असं आपल्या देशाला आपण त्या ठिकाणी आझादी आपण देऊ शकत नाही, आपण स्वतंत्र त्या ठिकाणी मिळू शकत नाही, असं त्यांचं त्यावेळेला मत होतं. आणि म्हणून जरी गांधीजी गुजरात क्लबला जरी गेले तरी सरदार पटेल हे त्यांच्याकडे कधीही जात नव्हते. आणि ते त्यांच्याच प्रॅक्टिसमध्ये आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये त्यांचं लक्ष हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून 2 वर्षानंतर ज्या वेळेला चंपारणचा सत्याग्रह झाला त्यावेळेला स्वतः हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सरदार पटेल हे गांधीजींच्या कामावरती प्रभावित झाले. असं म्हटलं जातं फलेन परिचयते, म्हणजे ज्या वेळेला फल एखाद्या गोष्टीतनं मिळतं त्यावेळेला त्या गोष्टीचा खरा परिचय हा त्या ठिकाणी होत असतो. ज्या वेळेला एखादं झाड आहे, त्या झाड जर चांगल्या पद्धतीने जर त्याला फळं लागली तर त्यावेळेला आपल्याला लक्षामध्ये येतं की ते झाड किती चांगलं आहे आणि ते फळं किती चांगले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला झाड हे कसं जर बघायचं असेल, जर ते किती चांगलं हे जर बघायचं असेल तर त्याचा जो बुंदा आहे, हा बुंदा कशा पद्धतीचा आहे हे त्यावेळेला लक्षामध्ये घेणं हे आपल्याला गरजेचं असतं. आणि म्हणून ज्या वेळेला सरदार पटेल यांची 2 वर्षानंतर गांधीजींची भेट ही बॉम्बे प्रेसिडेन्सी पॉलिटिकल कॉन्फरन्स ज्या वेळेला 1917 साली अहमदाबाद मध्ये झाली, त्यावेळेला
अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सरदार पटेल गांधीजींसोबत अनेक मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या विविध मुद्द्यांवरती त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. कारण इंग्रजांनी गांधीजींकडे त्या ठिकाणी हे जे काही त्या कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये त्यांनी एक रिझोल्युशन पाठवलं होतं आणि ते रिझोल्युशन असं होतं, रिझोल्युशन ऑफ लॉयल्टी टू ब्रिटिश किंग. म्हणजे आपण किती ब्रिटिशांचा जो राजा आहे, जी राणी आहे, त्यांच्यासोबत किती वफादार आहोत, त्यांच्यासाठी आपण किती चांगल्या पद्धतीने काम करतो, ह्याची शपथ ही तुम्ही सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. म्हणून इंग्रजांनी असा कागद हा त्या कॉन्फरन्समध्ये त्या ठिकाणी पाठवलेला होता, लॉयल्टी टू ब्रिटिश किंग. आणि त्यावेळेसला बॉम्बे प्रेसिडेन्सीची ज्या वेळेला कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये हा कागद फाडून टाकण्याचं काम हे सरदार पटेल यांनी त्यावेळेला केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून त्यावेळेला हे सरदार पटेल अत्यंत विविध गांधीजींच्या विविध आंदोलनामध्ये त्यावेळेला सामील झालेले होते. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य संग्राम असेल, भारत छोडो आंदोलन असेल, दांडी यात्रा असेल, अशा विविध आंदोलनांमध्ये ते गांधीजींना त्या ठिकाणी समर्थन करत होते. आणि म्हणून ज्या वेळेला नॉन कॉपरेशन मुवमेंट चालू झाली, असहकार आंदोलन त्या ठिकाणी चालू झालं आणि त्यावेळेला असं ठरवलं की जो ब्रिटिश बनाय, जो अंग्रेज बनाय, जो अंग्रेज लाय, हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा तिरस्कार करायचा आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं नाही. या आंदोलनामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की भगतसिंग सुद्धा त्या ठिकाणी सामील झालेले होते. आणि म्हणून या आंदोलनामध्ये जे ब्रिटिश त्या ठिकाणी मसाले आणतील, जे कपडे आणतील, जे दारू आणतील, हे कोणतीही गोष्ट ब्रिटिशांची आपण त्या ठिकाणी विकत घ्यायची नाही. आणि म्हणून त्यावेळेला सरदार पटेल यांनी, त्यावेळेला ते बाहेरच्या देशातून शिकून आलेले होते, त्याच्यामुळे ते सूट टाय इंग्लिश कपड्यांमध्ये त्या ठिकाणी असायचे. त्यावेळेला त्यांनी ते सगळे कपडे काढले आणि त्याची होळी बाकीच्या लोकांसोबत त्या ठिकाणी करून टाकली. आणि तेव्हापासून त्यांनी धोती आणि कुर्ता घालायला, धोतर आणि कुर्ता घालायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी पैसे कधीही कमवू शकतो, परंतु मी माझ्या देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यावेळेस पासून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात ही सरदार पटेल यांनी केली. हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये लक्षात येतं. आणि म्हणून ज्या वेळेला सुरुवातीला गांधीजींसोबत त्या ठिकाणी त्यांनी सहयोग केला, परंतु 1928 साली खरी गांधीजींनी पहिली जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्याचं काम जर कधी केलेलं असेल तर ते 1928 सालीमध्ये केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. कारण गुजरातमध्ये बारदोली तालुका एक होता, त्या बारदोली तालुक्यामध्ये इंग्रजांनी असं केलेलं होतं की त्या ठिकाणी जे पीक होतं, शेतीचं त्यावेळेला नुकसान झालेलं होतं, दुष्काळ होता, पाणी व्यवस्थित देता आलेलं नव्हतं. आणि त्यावेळेला बारदोली मधले जे इंग्रज होते त्यांनी जो काय टॅक्स होता तो 6% पासून 22% त्या ठिकाणी नेला. आणि त्यावेळेसला एकतर पीक आलेलं नाही, जेवढे पैसे आपण ते खताला, पाण्याला आणि बी बियाण्याला घालवले तेवढेही पैसे त्या ठिकाणी बाहेर येणार नव्हते. आणि जर इंग्रजांनी हा जर टॅक्स 6% पासून जर 22% केला तर हे कशा पद्धतीने आपण देणार आहे, आपल्याला आत्महत्येशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. आणि म्हणून ही सगळी लोक त्या ठिकाणी गांधीजींकडे गेली. आणि गांधीजींकडे गेल्यानंतर त्यावेळेला गांधीजी बिझी होते, वेगवेगळ्या कामांमध्ये त्यावेळेला गांधीजी होते. आणि गांधीजींनी सांगितलं की सरदारजी, म्हणजे त्यावेळेला ते सरदार नव्हते, त्यावेळेला ते फक्त वल्लभभाई पटेल होते, त्यावेळेला ते वल्लभभाई पटेल त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते मग पाहिलं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे बाबा, की एकीकडे 6%वरून टॅक्स 22% केलाय आणि जी लोक टॅक्स भरणार नाहीयेत अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी ताब्यामध्ये येणार आहे, ताब्यामध्ये इंग्रज घेणार आहेत, हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि ते लॉयर असल्या कारणानं त्यांचं डोकं अत्यंत चतुर होतं, ते अत्यंत चतुर होते. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की इंग्रज जर टॅक्स भरला नाही तर या जमिनी कशा पद्धतीने ताब्यात घेणार आहेत, एकतर ते अंगठा लावून त्या ठिकाणी घेतील किंवा शेतकऱ्याची सही घेतील. त्यांनी एक गुप्तचर विभाग बनवला की त्यांनी असं ठरवलं की उद्या इंग्रज कुणाच्या घरी जाणार आहेत हे आपण लक्षामध्ये घ्या की किती हुशार सरदार पटेल होते. त्यांनी असं ठरवलं की उद्या इंग्रज कुणाच्या घरी जाणार आहेत हे आधी बघा. आणि ते उद्या जाणार आहेत म्हणल्यावर आदल्या दिवशी तो शेतकरी त्या ठिकाणी गायब करून टाकायचा, म्हणजे सही नाही किंवा अंगठा पण नाही, म्हणजे टॅक्स तर आपल्याकडेच आहेत, पैसे आपल्याकडेच आहेत, जमीन सुद्धा आपल्याकडे आहे. कारण जर सहीच झाली नाही, अंगठाच झाला नाही तर जमीन इंग्रजांकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून असं करत करत रोज एक माहिती घेत अनेक दिवस ही गोष्ट त्या ठिकाणी चालू होती. इंग्रज अचंबित झाले की बाबा ज्यांचं घर निर्माण करायला जातोय ती लोक गावातूनच गायब होत आहेत. एकीकडे ते इतके परेशान झाले, त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी विचारायला लागले की अरे बाबा एकीकडे टॅक्स पण मिळाना, एकीकडे तुम्हाला त्या ठिकाणी जमीन पण मिळाना, हे कसं काय त्या ठिकाणी चालू आहे. त्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की ह्याच्या मागे सरदार पटेल त्या ठिकाणी आहेत. कारण ही सगळी लोक जात आहेत आणि दर 2 महिन्यांनी ती परत लोक त्या ठिकाणी गावामध्ये येत होती. ज्याचा निलाम करायला जावं तो 2 महिने गाव सोडून बाहेर जायचा. हे गुप्तचर विभाग अशा पद्धतीनं सरदार पटेल यांनी त्या ठिकाणी तयार केलेला हा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो.
आणि म्हणून तिथल्या ज्या काही सगळ्या महिला होत्या त्या सगळ्या महिला अत्यंत खुश झाल्या, कारण इंग्रजांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की बाबा हा जो काही टॅक्स आम्ही 22% केलेला आहे तो आम्ही 6% करतो, पण काहीतरी तुम्ही टॅक्स आम्हाला त्या ठिकाणी द्या. कारण त्यांचं असं झालं की जमीन पण नाही, टॅक्स पण नाही, आणि त्याच्यामुळं त्यांनी असा विचार केला की बाबा चला ते जमीन नाही मिळेल तरी चालेल, किमान 6% तरी टॅक्स मिळेल आणि आपलं काम आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी एक जल्लोष त्या ठिकाणी झाला आणि तिथल्या बारदोलीच्या ज्या महिला होत्या त्यांनी सांगितलं की वल्लभभाई पटेल, आजपासून तुम्ही वल्लभभाई पटेल नाही तर तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल, म्हणजे आज तुम्ही आमच्या आज त्या ठिकाणी लीडर झालेला आहात, लीडर ऑफ कम्युनिटी ज्याला म्हणलं जातं, अशी त्यावेळेला लोकांनी उपाधी ही सरदार नावाची त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेली हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येते. आणि म्हणून हे सरदार पटेल कसे होते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, सरदार पटेलांचं कॅरेक्टर काय होतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आता जे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतोय ह्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की सरदार पटेल नावाचं गुड काय होतं, सरदार पटेल नावाचं केमिकल काय होतं की ज्यांनी हा एवढा मोठा भारत हा एकत्र करण्याचं काम केलं आणि आपल्या गुरुला मान देण्याचं काम हे कशा पद्धतीने केलं. आणि सरदार पटेल पहिले पंतप्रधान त्या ठिकाणी देशाचे होऊ शकले असते, परंतु का झाले नाहीत हे या उदाहरणातून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल. ज्या वेळेला वर्ल्ड वॉर 2 चालू होता, दुसरं महायुद्ध सगळ्या देशांचं त्या ठिकाणी चालू होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी इंग्रजांची जी परिस्थिती होती ही अत्यंत बेकार झालेली होती. सुभाषचंद्र बोस सारखी चांगली लोक असतील ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलेलं होतं, आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की बाबा त्यांनी मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की बाबा आता भारताला आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्य देऊन टाकायचं, आपण आपल्या घरी जायचं, ह्यांचा देश हा त्या ठिकाणी परत देऊन टाकायचा. आणि म्हणून ज्या वेळेला असं ठरलं त्यावेळेला इंटरनल वर्किंग काँग्रेस कमिटी जी होती त्या कमिटीने असा निर्णय घेतला की 1946 ला जो या काँग्रेस कमिटीचा त्या ठिकाणी अध्यक्ष निवडला जाईल तोच माणूस 1947 ला त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी विराजमान होईल, असं इंटरनल वर्किंग कमिटी ऑफ काँग्रेस असं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. आणि म्हणून संपूर्ण देशामधनं जी लोक त्या ठिकाणी काँग्रेस कमिटीमध्ये होते त्यांच्यासाठी मतदान करायचं होतं. आणि म्हणून जेवढे आपल्या देशातले राज्य आहेत ते वेगवेगळे मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, असे जेवढी काय राज्य आहेत ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी यांच्या नावाने मतदान करायचं होतं. आणि ते मतदान केलं. त्यावेळेला या वर्किंग कमिटीमध्ये गांधीजी असतील, पंडित नेहरू असतील, सरदार पटेल असतील, आचार्य कृपलानी असतील, त्याचबरोबर राजेंद्र प्रसाद असतील, अब्दुल गफार खान असतील, असे दिग्गज लोक त्या वर्किंग कमिटीमध्ये होते. आणि ज्या वेळेला मतदान झालं आणि कृपलानी जे होते कृपलानींनी ज्या वेळेला ते जी काही पेटी होती वोटिंगची ती ज्या वेळेला त्यांनी बॅलेटची जी होती ती ज्या वेळेला फोडली त्यावेळेला सगळेजण अचंबित झाले की नेहरूंना 0 मतं होती. 15 लोकांसाठी त्या ठिकाणी मतदान होणार होतं, 15 मतं त्या ठिकाणी होती. नेहरूंना 0 मतं पडली, कृपलानींना 2 मतं पडली आणि सरदार पटेल यांना 12 मतं त्या ठिकाणी पडलेली होती. आणि एका मताचा आज सुद्धा त्या ठिकाणी ते मत कुठं गेलं, कसं हरवलं हे अजून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सांगता आलं नाही. आणि म्हणून सगळ्या देशांनी हे काँग्रेस कमिटीचे चेअरमन म्हणून आणि पहिले आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणून सरदार पटेल यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली होती. कारण सगळ्यांना माहिती होतं सरदार पटेल अत्यंत कॅपेबल व्यक्तिमत्व आहे. ज्या वेळेला ऑपरेशन करायची वेळ येईल, ज्या वेळेला देश चालवायची वेळ येईल त्यावेळेला सगळ्या लोकांना सोबत घेऊन तर चालतीलच, परंतु हे अत्यंत कडक व्यक्तिमत्व आहे, हे लोह पुरुष आहेत. आणि त्याच्यामुळं हा देश त्या देशाला शिस्त लावण्याचं सुद्धा काम ही सगळी लोक करतील. कारण 565 रियासतांना एकत्रित करण्याचं काम हे सरदार पटेल त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते काँग्रेसची जी कमिटी होती त्या कमिटींनी गांधीजींना विचारलं की बाबा हे ठीक आहे, हे सगळ्या लोकांनी सरदार पटेलांना हे केलेलं, पण तुमचं मत काय? त्यावेळेला गांधीजींनी एक औपचारिकता म्हणून नेहरूंना त्या ठिकाणी विचारलं की बाबा नेहरू, तुम्हाला तर कुणीच निवडून दिलेलं नाही, तुम्हाला एकही मतदान पडलेलं नाही, हे सरदार पटेलला त्या ठिकाणी 12 मतं पडलेली आहेत आणि तुमचं काय मत? त्यावेळेला नेहरू शांत बसले, त्यांनी मान खाली घातली, ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी विचारलं अरे बोल, काय तुमचं काय म्हणणं आहे हे तू सांगितलं तर पाहिजे.
त्यावेळेला त्यांनी काहीच ते त्यावेळेला बोलले नाही आणि गांधीजींच्या लक्षामध्ये आलं की दुसऱ्या क्रमांकाचं पद घ्यायला हा नेहरू त्या ठिकाणी इच्छित नाहीयेत आणि म्हणून त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं हे गांधीजींना आणि सरदार पटेल यांनाच माहितीये आणि ती चिठ्ठी लगेचच त्यांनी सरदार पटेलला त्याच मीटिंगमध्ये दिली आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर ती चिठ्ठी त्यांनी दुमडून आपल्या खिशामध्ये ठेवली आणि त्याच मीटिंगमध्ये सांगितलं की मी माझी जी दावेदारी आहे ती दावेदारी मी अध्यक्ष पदापासून मागे घेतो म्हणजे पंतप्रधान मला त्या ठिकाणी व्हायचं नाहीये आणि तिथल्या सगळ्या लोकांना समजलं की गांधीजींना त्या ठिकाणी सरदार पटेल पंतप्रधान होणार आहेत हे त्या ठिकाणी आवडलेलं बहुधा दिसत नाही किंवा त्यांची इच्छा त्या ठिकाणी नाहीये आणि गांधीजींनी त्या चिठ्ठीमध्ये सरदार पटेल तुम्ही तुमची दावेदारी मागे घ्या असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे असं तिथल्या वर्किंग कमिटीला त्या ठिकाणी वाटलं आणि म्हणून गांधीजी एक असे द्रोणाचार्य होते की त्यांना त्यांचे जे शिष्य आहेत अर्जुन त्यांना त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचं होतं परंतु एकलव्यासारखे जे सरदार पटेल होते ते त्यांना त्या पदावरती त्या ठिकाणी नको होते आणि म्हणून ज्या वेळेला अनेक वेळेला त्या ठिकाणी 1929 साली असेल 1936 साली असेल 1939 साली असेल गांधीजींनी सरदार पटेल यांना त्यांची दावेदारी किंवा त्यांना मागे ओढण्याचं काम हे त्या वेळेला केलेलं हे आपल्याला इतिहासामध्ये त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पंतप्रधान नेहरू होणार हे त्या ठिकाणी निश्चित झालं आणि त्यावेळेला अनेक पत्रकार हे गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना त्यांनी विचारलं की संपूर्ण देश हा तर सरदार पटेल यांच्या मागे होता तर तुम्ही नेहरूंना काय त्या ठिकाणी निवडलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नेहरूंना दुसरं पद त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं नसतं त्यांनी जर काँग्रेस फोडली असती आणि दुसरी काँग्रेस केली असती तर याचा फायदा हा इंग्रजांनी त्या ठिकाणी घेतला असता आणि नेहरू हे एकमेव आपल्याकडे इंग्लिशमॅन असे की जे इंग्रजांकडे जातील बोलतील आणि आपल्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडतील आणि म्हणून ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांनी असं गोष्टी सांगितल्या त्यावेळेला ते म्हणले की अरे लोक जर सरदार पटेलच्या मागे आहेत तर तुम्ही असं का केलं तर त्यावेळेला ही जी सर्व कारणं होती ही कारणं त्यावेळेला गांधीजींनी सांगितली आणि त्यावेळेला नेहरूंची निवड ही गांधीजींकडनं झालेली हे आपल्याला त्यावेळेला त्याच्यामध्ये दिसते आणि म्हणून सरदार पटेल यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की तेजस्वी मान अपना खोजता नहीं है तेजस्वी मान अपना खोजता नहीं है अपनी पैरवी बतलाकर पाते हैं जंग में सम्मान प्रचंड कर्म दिखलाकर आणि म्हणून सेल्फलेस निस्वार्थ व्यक्तिमत्व जर कोणाचं असेल एवढं मोठं पंतप्रधान पद एखाद्या संपूर्ण देश आपल्या मागे असताना आपल्या गुरूंनी सांगितलं म्हणून जर सोडलं तर ते सरदार पटेल आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची दुसरी जबाबदारी ही सरदार पटेल यांना मिळाली ती म्हणजे बटवारा फाळणी पार्टिशनची त्यांना त्या ठिकाणी मिळालेली होती आणि म्हणून ज्या वेळेला दोन्ही देशाची फाळणी होणार होती त्यावेळेला हे फाळणी म्हणजे एक स्टार्टअपचा डीमर्जर होता हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला हिरो होंडाची त्या ठिकाणी ती कंपनी दोन वेगवेगळ्या झाल्या त्यावेळेला काही मुद्दे त्या ठिकाणी होते की बाबा मॅन पॉवर कुणाकडे जाणार कॅश इन सरप्लस कॅश कुणाकडे जाणार रिझर्व्ह कुणाकडे जाणार जे काही आपण एफडीज वगैरे करून ठेवले ते कुणाकडे जाणार लायबिलिटी कर्ज कुणाकडे जाणार जे काय आपले प्लांट आहेत जे काय आपले इंडस्ट्रीज आहेत ते कुणाकडे जाणार मशिनरी कुणाकडे जाणार लँड जागा कुणाकडे जाणार असे ज्या वेळेला हे इतके डिटेलमध्ये त्या वेळेला मुद्दे होते त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जे माउंटबॅटन जे आपल्या देशाचे त्या ठिकाणी व्हाईसरॉय होते जे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी असायचे राष्ट्रपती भवन जे आत्ताचं आहे ते आधीचं त्यांचं घर त्या ठिकाणी होतं त्यावेळेला त्यांनी निगोशिएशनसाठी एक कमिटी बनवली आणि त्या कमिटीमध्ये स्वतः पाकिस्तानकडनं मोहम्मद अली जिन्ना त्या ठिकाणी आले आणि मोहम्मद अली जिन्ना प्रत्येक गोष्टीवरती इतकं भांडण करायचे म्हणजे गावाकडच्या एखाद्या सासू सुनासारखं प्रत्येक गोष्टीवरनं छोट्या छोट्यापासून मोठ्या गोष्टीपर्यंत त्या ठिकाणी इतकी भांडणं व्हायची त्यावेळेला पंडित नेहरू असं म्हणले की ह्यांच्यासोबत निगोशिएशन करायला आपल्याकडे एकच माणूस त्या ठिकाणी करू शकतो एकाकडेच आपण ही जबाबदारी देऊ शकतो ते म्हणजे सरदार पटेल आहेत आणि म्हणून सरदार पटेल यांना ही बटवाऱ्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि म्हणून 3 महिने बटवाऱ्यासाठी अत्यंत विविध कमिट्या बसल्या अत्यंत विविध त्या ठिकाणी कामं ही ह्याच्यामध्ये मीटिंग त्या ठिकाणी होत होत्या आणि त्यावेळेला असं ठरलं की अर्धी जमीन किंवा अर्धा सगळ्या गोष्टीचा बटवारा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्यावेळेला सरदार पटेल यांनी सांगितलं की असं होणार नाही आमच्याकडे 80% लोक राहत आहेत आमच्याकडे 80% त्या ठिकाणी पॉप्युलेशन असणार आहे आमच्याकडे 80% त्या ठिकाणी जास्त क्षेत्रफळ आमचं ज्या वेळेला आमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे 20% पॉप्युलेशन आणि 20% क्षेत्रफळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी अर्ध्या त्या ठिकाणी मिळणार नाहीत आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही एवढ्या फॅसिलिटीज तुम्हाला त्या ठिकाणी देतोय त्यावेळेला तुम्हाला
आमच्यावरचं जे काही कर्ज आहे ते कर्ज सुद्धा तुम्हाला त्यावेळेला तुमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. कारण जर 80% आमच्याकडे आहे आणि प्रत्येक फॅसिलिटी आम्ही तुमच्याकडे देतोय तर तुम्हाला सुद्धा कर्जामध्ये सुद्धा भागीदारी त्या ठिकाणी व्हायला लागणार आहे. आणि म्हणून निगोशिएशन जे झालं अत्यंत उच्च दर्जाचं निगोशिएशन, आजपर्यंत सुद्धा हा केस स्टडी अत्यंत वेगवेगळ्या बिझनेस स्कूलमध्ये त्या ठिकाणी हे केला जातो की निगोशिएशन कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर ते निगोशिएशन सरदार पटेल यांच्याकडनं अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकू शकतो. आणि म्हणून पैसे असतील, सोनं असेल, चांदी असेल, पोस्टल स्टॅम्प असतील, पोस्टल असेल, रेव्हेन्यू स्टॅम्प असतील, याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने निगोशिएशन हे सरदार पटेल यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी केलं. आणि त्यावेळेला भारताकडे 400 कोटी रुपये आपल्याकडे होते. त्यावेळेला मोहम्मद अली जिन्ना म्हणले की बाबा फाळणी होती, अर्धे पैसे आम्हाला अर्धे पैसे तुम्हाला. ते सांगितलं अर्धे बार्धे काही नाही, तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही 75 कोटी रुपये देऊ आणि आमच्याकडे 325 कोटी रुपये त्या ठिकाणी राहतील. आणि ज्या वेळेला फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान स्वतंत्र झाला, त्यावेळेला सुरुवातीला ऍडव्हान्सच्या स्वरूपामध्ये त्यावेळेला त्यांनी 20 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले होते आणि बाकीचे पैसे नंतर आम्ही तुम्हाला देऊ त्या ठिकाणी असं ठरवलेलं होतं. कारण हे मोहम्मद अली जिन्ना हे त्या ठिकाणी ज्या वेळेला फाळणी झाल्यानंतर ते आतंकवाद्यांना त्या ठिकाणी पैसे देत होते, त्यांना भारताच्या विरोधामध्ये उचकायचं काम हे त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून जर आपण पैसे दिले तर ते सगळे पैसे हे भारताच्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी वापरले जातील. आणि म्हणून ते पैसे न देता 20 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले होते. ही गोष्ट गांधीजींच्या लक्षामध्ये आल्यानंतर गांधीजी परत एकदा उपोषणाला बसले आणि ते म्हणले जे ठरलेलं आहे तेवढे पैसे तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना दिले पाहिजेत, अन्यथा मी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मी त्या ठिकाणी होऊ देणार नाही आणि मी अनशनावरती बसले. गांधीजी त्यावेळेला उपोषणावरती बसले. त्यावेळेला मोहम्मद अली जिन्ना त्या ठिकाणी म्हणायचे की पैसे छापायची सुद्धा जी मशीन आहे ही मशीन तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी दिली पाहिजे. सरदार पटेल म्हणले अरे तुम्ही देश बनवताय का, तुम्ही भिकारी आहेत, आता तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे तुम्ही आमच्याकडनं त्या ठिकाणी घेऊन जावा आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी जे काही पैसे आहेत हे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी वापरायला त्या ठिकाणी ते देऊ. आणि सरदार पटेल होते, कोणचं काम कशा पद्धतीने करून घ्यायचं हे त्यांना त्या ठिकाणी माहिती होतं आणि म्हणून त्यांनी बाकीचे सुद्धा पैसे द्यायला त्या ठिकाणी तयारी दाखवली. आणि गांधीजींनी त्यावेळेला उपोषण सोडलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून त्यानंतर जे मोहम्मद अली जिन्ना आहेत हे मोहम्मद अली जिन्ना म्हणले की जे काय आपली IB आहे, इंटेलिजन्स आपला जो ब्युरो आहे, हा इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्या. त्यावेळेला अत्यंत चांगला निर्णय हा सरदार पटेल यांनी त्यावेळेला घेतला की त्यांनी सांगितलं की हे बाबा आपण त्या ठिकाणी आपलं जे काही देश आहे या देशाची फाळणी होती, परंतु जे आपले सिक्रेट आहेत, जे काय आपला राज आहे हा राजाची आपण त्या ठिकाणी फाळणी करत नाहीये. आणि त्यावेळेला त्यांना माहिती होतं की जर मोहम्मद अली जिन्नांना आपल्या देशाबद्दलचे सगळे जर राज त्या ठिकाणी कळाले तर उद्या हे भारताला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारताचे जे काही सार्वभौमित्व आहे याच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती खतरा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी ते IB देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी नकार त्या ठिकाणी दर्शवला. ज्या वेळेला हे फाळणी होत होती, माउंट बॅटन त्या ठिकाणी होते. माउंट बॅटन म्हणले की बाबा आता सगळ्यात फाळणी होत आहे तर माझ्याही गाड्यांची फाळणी करून घ्या. त्यावेळेला त्यांच्याकडे 2 गाड्या होत्या, एक सोन्याची गाडी होती, एक चांदीची गाडी होती. मोहम्मद अली जिन्ना लगेच त्यांची काठी फिरवत लगेच त्या ठिकाणी सोन्याच्या गाडीमध्ये जाऊन बसले आणि म्हणले आता सोन्याची गाडी माझी. त्यावेळेला सरदार पटेल म्हणले अरे हा तर अत्यंत अवघड माणूस, हा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी भांडणं करणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण टॉस करू, जो टॉस केल्यानंतर ज्याच्याकडे जी गाडी त्या ठिकाणी येईल त्यांनी ती गाडी त्या ठिकाणी घ्यायची. माउंट बॅटननी टॉस केला आणि नंतर काटा उचलल्यानंतर हातामध्ये धरल्यानंतर ज्या वेळेला सरदार पटेलांना त्यांनी विचारलं की तुमचं काय, त्यावेळेला त्यांनी सांगितलं हेड्स. आणि हेड्स मध्ये ती सोन्याची गाडी आपल्याला मिळाली आणि आपण तो टॉस जिंकल्यामुळे सोन्याची गाडी आपल्याला, टॉस हरल्यामुळे चांदीची गाडी ही पाकिस्तानला त्या ठिकाणी मिळालेली हे आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून हे सगळे पैसे दिल्यानंतर सुद्धा भारताच्या विरोधामध्येच गांधीजींनी अनशन केल्यानंतर ज्या वेळेला हे पैसे सरदार पटेल यांनी त्यांना त्या ठिकाणी दिले, हे दिल्यानंतर त्याच पैशाचा गैरवापर भारताच्या विरोधामध्ये करण्याचा सुरुवात जे सरदार पटेल यांना वाटत होतं ते तसंच झालं. म्हणजे इतका दूरदृष्टी नेता असलेला माणूस हा सरदार पटेल आपल्याला त्या ठिकाणी लाभलेले हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती हिंदू आणि मुसलमानांच्या दंगली त्या ठिकाणी चालू होत्या. कोलकात्यामध्ये त्या ठिकाणी 7 डिसेंबर 1947 ला त्या ठिकाणी 5000 लोकांचा कत्लेआम त्या ठिकाणी झालेला होता. आणि सरदार पटेल हे तर लोह पुरुष होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या देशाची मी फाळणी परत होऊ देणार नाही, माझ्या देशाला मी परत त्या ठिकाणी लाहोर होऊ देणार नाही. आणि म्हणून जो दंगल करेल दिसेल त्याला
त्याला गोळ्या घाला, असे अत्यंत कडक आदेश पहिल्यांदा स्वतंत्र भारतामध्ये जर कुणी दिले असतील तर ते सरदार पटेल यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं, एकता ही मेरे देश की तकदीर है, एकता ही मेरे देश की तकदीर है, जिसमें एकता नहीं वो देश तो फकीर है, असं त्यांचं म्हणणं त्यावेळेला होतं. आणि म्हणून अत्यंत मुसलमानांच्या बाजूला उभा राहायचं सुद्धा काम हे सरदार पटेल त्या ठिकाणी करत होते. ज्या वेळेला हजरत निजामुद्दीनचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेला हे त्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जे मुसलमान पाकिस्तानामध्ये गेलेले त्यांच्याशी माझा काही घेणं देणं नाही, ते त्या ठिकाणी निघून गेले, परंतु जे मुसलमान हे भारत देशालाच आपला देश मानतात आणि या भारत देशामध्ये जे मुसलमान त्या ठिकाणी राहिलेले त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी ही माझी आहे आणि ते मुसलमान माझे भाऊ आहेत आणि म्हणून त्यांच्या रक्षणासाठी गृहमंत्री म्हणून आणि देशाचा उपपंतप्रधान म्हणून मी त्यांच्या मागे राहिल्याशिवाय त्या ठिकाणी सत्ता बसणार नाही, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणी सरदार पटेल यांचं त्यावेळेला होतं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ज्या वेळेला रेल्वे पाकिस्तानामध्ये जायची त्यावेळेला त्या ठिकाणून रेल्वे परत येताना जे लोक पाकिस्तानामधनं भारतामध्ये येणार आहेत अशा अनेक हिंदूंची त्या ठिकाणी मडी ही परत यायची, जिवंत एकही माणूस त्या रेल्वेमधनं परत येत नव्हता. तलवारीनं त्या सगळ्या लोकांची मुंडकी कापण्याचं काम त्यावेळेला होत होतं. आणि म्हणून अमृतसरमध्ये ज्या वेळेला तिकडनं गाडी ही हिंदूंची सगळी लोक त्या ठिकाणी मेलेली आहेत, फक्त हिंदूंची मडी आलेल्या ज्या वेळेला त्या ठिकाणी दिसलं त्यावेळेला शीख बांधवांनी आणि हिंदू लोकांनी इकडून जे मुसलमान त्या ठिकाणी जात आहेत त्या सगळ्या लोकांचा चिरच्छेद करून त्या सगळ्या लोकांना मारून टाकलं आणि परत एक रेल्वे पाकिस्तानामध्ये सगळ्या मुसलमानांची त्या ठिकाणी मेलेल्या लोकांच्या मड्याची गाडी ही त्या ठिकाणी पाठवली. आणि त्यावेळेला स्वतः सरदार पटेल त्या ठिकाणी अमृतसरला गेले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई. याच अमृतसरमध्ये इथल्याच जालियनवाला बागमध्ये ज्या वेळेला जनरल डायरने त्या ठिकाणी सगळ्यांवरती गोळ्या झाडायला सांगितल्या त्यावेळेला इथं हिंदूंनी आणि मुसलमानांनी आणि शीख लोकांनी सगळ्यांनी बराबरीच रक्त त्या ठिकाणी सांडवलेलं आहे. आणि म्हणून आपण एकतेचं त्या ठिकाणी भावना दाखवली पाहिजे, हे सगळे आपलेच भावंड आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतले पाहिजे. असे इतके महान विचार हे सरदार पटेल यांचे होते हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून त्याच्यानंतर एकही रेल्वे तिकडून सुद्धा आणि इकडून सुद्धा लोकांची मडी घेऊन आलेली आणि गेलेली हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून आज हो जो काही भारत आहे हा भारत फक्त केवळ 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 आणि केवळ हा सरदार पटेल यांच्यामुळे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. कारण आपला जर देश आपण पाहिला तर 565 राजे आणि महाराजे इतकं मोठी आपली रियासत त्या ठिकाणी 565 रियासती होत्या. आणि म्हणून या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी साम दाम दंड भेद वापरून त्या ठिकाणी भारताला जो काय आज भारत आहे तो भारताचा नकाशा बनवण्याचं काम हे सरदार पटेल यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. जुनागड सारखी रियासत असेल त्यांनी सरदार पटेलांनी भेदाचा उपयोग त्या ठिकाणी केला. हैदराबाद सारखं त्या ठिकाणी रियासत असेल त्या ठिकाणी दंडाचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून कोणत्याही पद्धतीनं सरदार पटेल एक असे होते की ते नागासारखे होते, ते ढसत नव्हते परंतु ते त्यांचा फन दाखवूनच लोकांना त्या ठिकाणी घाबरायचे. असं एका ठिकाणी मला वाचायला त्याच्यामध्ये मिळालं, इतकी लोक त्या ठिकाणी त्यांना घाबरायचे. आणि म्हणून जे जोधपूरची रियासत होती ती जोधपूरची रियासत राजस्थानामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्या राजस्थानाची जी जोधपूर रियासत होती त्यांचं 2222 ज्या राजस्थानामध्ये त्यावेळेच्या रियासत होत्या त्याच्यावरती त्याचा प्रभाव होता, कारण सगळ्यात मोठी रियासत ही जोधपूरची असायची. आणि म्हणून हे राजा हनुवंत जे जोधपूरचे महाराजा होते आणि धौलपूरचे जे महाराज होते त्या ठिकाणी लखनौच्या तिकडचे, हे दोन्ही लोक जाऊन त्या ठिकाणी मोहम्मद अली जिन्नांना भेटली आणि आम्हाला पाकिस्तानामध्ये यायचंय म्हणून त्यावेळेला सांगितलं. मोहम्मद अली जिन्ना म्हणले हा कागद तुमच्या हवाले, काय तुम्हाला लिहायचंय ते लिहा, माझी सही आता कोऱ्या कागदावर मी तुम्हाला करून देतो, तुम्हाला पाहिजे ते लिहा, परंतु तुम्ही पाकिस्तानामध्ये या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं रेल्वे ही तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी देणार, जे काय कराचीचा बंदरगाह आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट त्या ठिकाणी करा, तुम्हाला आम्ही हत्यार इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी त्या ठिकाणी परवानगी देऊ, तुम्हाला धान्य इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी परवानगी देऊ. आणि ही लोक खुश झाली की अरे आता आपल्याकडे काहीच नाही, हे सगळं आपल्याला मिळतं, आपण पाकिस्तानात जाणार. त्यावेळेला व्हीपी मेनन जेवढे सरदार पटेल आपल्या देशाला एकत्र करण्यामध्ये महत्वाचे आहेत तेवढेच हे व्हीपी मेनन सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यावेळेला व्हीपी मेनन त्या ठिकाणी जोधपूरच्या राजाकडे त्या ठिकाणी या धनवंत सिंग यांना त्या ठिकाणी भेटायला गेल्या राजाने व्हीपी मेननच्याच त्या ठिकाणी गळ्याला रिव्हॉल्वर लावली डोक्याला आणि ते म्हणले आला तसा परत जायचं नसतं, हिथंच तुला त्या ठिकाणी मारून टाकणार. आणि त्यावेळेला सरदार पटेल यांनी असा विचार केला की जर जेसलमेर आणि बिकानेर हे जर दोन भारतामध्ये
जर त्या ठिकाणी आले नाही, हे जर सगळी लोक पाकिस्तानामध्ये गेली, तर पाकिस्तान हा आपल्या दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी त्याचं जी काही बाउंड्री आहे ही त्या ठिकाणी येईल, आणि कोणत्याही देशाची बाउंड्री आपल्या दुश्मन देशाच्या जवळ जर असली तर आपल्या देशावरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी खतरा होऊ शकतो. आणि म्हणून परत एकदा व्हीपी मेननला त्या ठिकाणी पाठवलं. व्हीपी मेननला त्या ठिकाणी पाठवल्यानंतर परत काही झालं नाही, आणि नंतर सरदार पटेलांनी पत्र लिहिलं आणि जोधपूरच्या धनवंत सिंगांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बघ, तुझे जे वडील आहेत हे माझे अत्यंत चांगले मित्र होते, माझ्या देखरेखीखाली तुला ठेवण्याचं काम हे तुझ्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तू जर पाकिस्तानामध्ये गेला तर तुझ्या त्या ठिकाणी उठाव होईल, कारण तुमच्याकडे जेवढी काही जनता आहे ही सगळी जनता त्या ठिकाणी हिंदू आहे, आणि पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र आहे, ते हिंदू लोकांना त्या ठिकाणी पटणार नाही, आणि त्या हिंदू लोकांच्या बाजूनं मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहील आणि सगळं तुम्हाला निस्तनाबूत करून टाकील. त्यावेळेला हा राजा घाबरला आणि त्यांनी लेटर ऑफ एक्सेशन साइन केलं आणि जोधपूर भारतामध्ये त्या ठिकाणी आलं. एवढंच नाही, गुजरातचं जे जुनागड होतं की न भांडणं करता हे जुनागड आपल्याकडे कसं आलं पाहिजे, कारण एकीकडे काश्मीरमध्ये पाकिस्तानासोबत टस्सल आपली त्या ठिकाणी चालू होती. त्यावेळेला गुजरातचं जे जुनागड होतं त्या जुनागडची अशी स्थिती होती की तिथली जी जनसंख्या होती ही सगळीच्या सगळी हिंदू होती, आणि तिथला जो राजा होता तो नवाब हा मुसलमान होता. आणि म्हणून व्हीपी मेनननी त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा व्हीपी मेनन, जा बाबा या राजाला त्या ठिकाणी भेटून घे. तर राजाला न भेटता त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या जहागीरदारांना भेटायला सांगितलं, जे सगळे जहागीरदार हे हिंदू होते, आणि त्या जहागीरदारांना सांगितलं की तुम्ही सगळेजण हिंदू आहात, तुमच्याकडची जी जनसंख्या आहे ही सगळी हिंदू आहे, तुमचा राजा त्या ठिकाणी मुसलमान आहे, आणि जर तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी जर तुम्ही पाकिस्तानामध्ये गेलात तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अडचणी तुम्हाला निर्माण होतील, लोक तुमच्या विरोधामध्ये उठाव करतील. आणि म्हणून त्यावेळेला हे सगळे जहागीरदार त्या ठिकाणी नवाबकडे गेले. ते सांगितलं की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं नाहीये. त्यावेळेला एक मार्ग त्या ठिकाणी काढला, वोटिंग करायला, मतदान करायचं त्या ठिकाणी ठरलं, आणि त्यावेळेला या जुनागडमध्ये मतदान झालं. त्यावेळेला भारतामध्ये येण्यासाठी 1,19,000 लोकांनी मतदान केलं की आम्हाला भारतामध्ये राहायचंय, आणि 91च फक्त लोकांनी मतदान केलं की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय. अशा तऱ्हेनं व्हीपी मेननच्या साह्यानं सरदार पटेल यांनी जुनागड, गुजरात हा सुद्धा आपल्या ताब्यामध्ये आणण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती यशस्वी प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला. त्यावेळेला हैदराबाद सारखं होतं. हैदराबाद त्यावेळेला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती पसरलेला होता. आत्ताचा हैदराबाद नाही, त्यावेळेसला हैदराबाद म्हणजे मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटका, म्हणजे आज जेवढं काही आपला सेंट्रल भारत आहे, म्हणजे भारताचं पोट जर आपण लक्षामध्ये घेतलं तर ते हैदराबाद होतं, आणि त्याच पोटामध्ये कॅन्सर झालेला होता. आणि म्हणून या जो निजाम होता त्या निजामांचा जो काही त्या ठिकाणी एक सलाहकार होता कासिम रिझवी, ह्याने तर भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी 1947च्याच आधी ओरडायला सुरुवात केली, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यांच्याकडे पैसा असल्या कारणानं ते कोणत्याही पद्धतीनं भारत सरकारला आणि आपले जे काही सरदार पटेल आहेत ह्यांना ते दाद देत नव्हते. आणि म्हणून अनेक वेळेला त्यांची विनवणी करून सुद्धा तुम्ही भारतामध्ये राहा असं सांगितल्यानंतर सुद्धा ती लोक ऐकत नव्हती. एवढंच नाही, या हैदराबादच्या निजामनी त्यावेळेला 20 कोटी रुपये, त्यावेळेचे 20 कोटी रुपये हे पाकिस्तानला त्या ठिकाणी भारताच्या विरोधामध्ये आतंकवाद वाढवण्यासाठी त्यावेळेला 20 कोटी रुपये उधार दिले. आणि त्यावेळेला एक शेवटचं पत्र निजामाला त्या ठिकाणी सरदार पटेल यांनी लिहिलं की तुम्हाला जर तुम्ही भारतामध्ये आला नाहीत तर याचे अत्यंत वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि तरी सुद्धा ते आले नाहीत. आणि त्यावेळेला भारत सरकारने आणि सरदार पटेल यांनी आपली भारताची आर्मी, भारताची फौज ही त्या ठिकाणी पाठवली. 5 दिवसाच्या युद्धानंतर संपूर्ण हैदराबाद हा भारताने जिंकण्याचं काम केलं, आणि त्यावेळेला हैदराबाद आपल्यामध्ये सामील झाला, आणि अशा तऱ्हेनं हैदराबादचा सुद्धा प्रश्न हा त्या ठिकाणी मिटावला. ज्या वेळेला काश्मीरचा विषय आला, काश्मीर सुद्धा त्या ठिकाणी तिथले जे राजा हरिसिंग होते हे सुद्धा म्हणले की बाबा आम्हाला काय भारतामध्ये यायचं नाही, माझा तर प्लॅन वेगळाच आहे, माझ्याकडे तर स्वित्झर्लंड सारखं मी काश्मीरला बनवणार आहे, माझ्याकडे चांगलं निसर्ग आहे, माझ्याकडे चांगली जॉग्राफिकल कंडिशन आहे, आणि म्हणून मी काश्मीरला स्वित्झर्लंड बनवणार आहे, मी काय तुमच्याकडे येणार नाही, मी तर सेपरेट आहे, मी तर आता माझा पंतप्रधान झालो, मी इथला राजा आहे, मी काय तुमच्यात येणार नाही. त्यावेळेला पाकिस्ताननी 22 ऑक्टोबर 1947ला पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये कबाली यांच्या साह्यानं त्या ठिकाणी हमला केला, आणि तिथं त्यांच्यामध्ये सैन्य घुसवायचं काम, आतंकवादी घुसवायचं काम, कबाली घुसवायचं काम हे पाकिस्तानने त्यावेळेला केलं. आणि त्यावेळेला सरदार पटेल इतके हुशार आणि चतुर नेते होते की त्यावेळेला त्यांनी व्हीपी मेननना परत त्या ठिकाणी पाठवलं आणि म्हणले आता फायदा करून घ्या. व्हीपी मेनन जातानाच इन्स्ट्रुमेंट घेऊन गेले, लेटर ऑफ एक्सेशन त्या ठिकाणी घेऊन गेले, आणि त्यांना म्हणले तुम्ही सरदार राजा हरिसिंग तुम्ही काळजी करू नका, ह्याच्यावरती सही करा, हे
पाकिस्तानचे कबाली फबाली आम्ही सगळी लोक ही 2 मिनिटांमध्ये उडून लावतो, भारताची फौज इथं दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी हजर आहे. त्यावेळेला आपल्याकडे हिंदीमध्ये अशी कहावत आहे, मरता क्या न करता. ते म्हणले अरे आपलं राज्य जायच्या ऐवजी भारतामध्ये आपण सामील होऊ. ही सगळी लोक भारतामध्ये त्यांनी ती ट्रीटी त्या ठिकाणी साईन केली. हे भारतामध्ये काश्मीर त्या ठिकाणी आला आणि भारताने हे जे काय पाकिस्तानचं जे काय सैन्य होतं हे परत धुडकून लावण्याचं काम हे त्यावेळेला त्या ठिकाणी केलं. आणि अशा तऱ्हेनं हा संपूर्ण भारत हा एक झाला. आणि म्हणून ह्याला म्हटलं जातं एक भारत श्रेष्ठ भारत. आणि ह्याचे निर्माते केवळ आणि केवळ हे सरदार वल्लभभाई पटेल आहेत, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. आणि म्हणून ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्या देशाला जर IAS सिस्टीम जर कुणी दिली असेल, आज आपला देश कुणामुळे जर आज सुद्धा चालत असेल या क्षणाला, तर याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सरदार पटेल आहेत. आणि म्हणून इंग्रजांच्या कालावधीमध्ये मॅनेजमेंट करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी, सगळं प्रशासन चालवण्यासाठी ICS लोक असायचे. IAS नाही, ICS त्याला म्हटलं जायचं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आणि हे सगळं कारभार हा इंग्रजांकडे होता. म्हणून इंग्रज फक्त कारकून तयार करायची भूमिका होती. आणि म्हणून ICS मधून बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, वेअर हाऊस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या ICS लोकांना त्या ठिकाणी देत होते. आणि सरदार पटेल आल्यानंतर त्यांनी IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस त्या ठिकाणी त्याची स्थापना केली, ज्याच्यामध्ये कोऑपरेशन इन ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनामध्ये कशा पद्धतीने सहयोग करता येईल, कायदा कानून कशा पद्धतीने लावता येईल, लॉ एन्फोर्समेंट, लॉ अँड ऑर्डर सांभाळायची भूमिका त्यांच्याकडे दिली. त्याचबरोबर एक्झिक्युशन इन स्पीड, जे काय आपल्याला कायदा कानून लावायचा आहे, जे काही योजना आपल्याला राबवायच्या त्या जोरामध्ये त्या ठिकाणी राबवता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर मेक द पॉलिसीज याची जबाबदारी IAS लोकांकडे त्या ठिकाणी दिली. आणि टेक इम्पोर्ट डिसिजन्स, जे काय आपल्याला आयात करायचंय त्याचे सुद्धा डिसिजन त्यांच्याकडे देण्याची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर, हे सगळे तयार करण्याचं काम ह्याचं जर श्रेय कुणाला जात असेल तर ते फक्त सरदार पटेल यांना त्या ठिकाणी जातं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जो काश्मीरचा शेख अब्दुल्ला होता तो परत भारतामध्ये आला आणि तो म्हणला आम्हाला तर आता त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आल्यानंतर तो म्हणला आता आम्हाला त्या ठिकाणी स्पेशल स्टेटस पाहिजे. नेहरूंनी त्या ठिकाणी त्याचा स्वीकार केला. परंतु एखादी जर गोष्ट आपल्या हातामध्ये नसली तरी सुद्धा सामान्य जनतेची हेळखांड त्या ठिकाणी होऊ नये, हेळवण त्या ठिकाणी होऊ नये आणि भारताला 1 नंबरला पुढे आपल्याला घेऊन जाता आला पाहिजे. म्हणून त्यांनी सामान्यासाठी एक निर्णय त्या ठिकाणी घेऊन ठेवलेला होता की जरी स्पेशल स्टेटस दिला, 370 कलम जरी त्या ठिकाणी आलं तरी सुद्धा हे भारताचं संसद आणि भारताचे राष्ट्रपती कधीही बहुमताने हे 370 जो कलम आहे हा काढून घेऊ शकतात. आणि हे काश्मीरचा जो काही स्पेशल स्टेटस आहे, जो एक त्यांना वेगळा दर्जा मिळालेला आहे, हा त्या ठिकाणी काढून घेतला जाऊ शकतो. आणि म्हणून जी सुरुवात आंदोलनाची झालेली होती की एक देश में एक विधान और एक ही निशान रहेगा, एक देश में 2 विधान और 2 निशान नहीं चलेगा, हे काम आता 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी करून दाखवण्याचं काम केलं की आपण पाकिस्तानचा त्या ठिकाणी जो काही काश्मीरचा जो काही स्पेशल स्टेटस होता तो आपण त्या ठिकाणी काढून घेतला. 370 कलम हे त्या ठिकाणी नष्ट करून टाकलं आणि भारत आणि जो काश्मीर आहे हा काश्मीर भारतामध्ये आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. ही दूरदृष्टी ही त्या ठिकाणी सरदार पटेल यांची त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती. आणि म्हणून सरदार पटेल हे चायनाच्या विषयावरती सुद्धा पंडित नेहरूंना अत्यंत वेळोवेळी त्या ठिकाणी सांगत होते की नेहरू हे कम्युनिस्ट लोक आहेत, आपण डेमोक्रेटिक कंट्री, ह्यांच्या नादाला तुम्ही त्या ठिकाणी लागू नका. कारण काश्मीर जी चायनाची जी वृत्ती आहे ही अक्वायर करण्याची, जमीन बळकवण्याची वृत्ती त्यांची आहे. सिक्कीमचं उदाहरण असेल, तिबेटचं उदाहरण असेल, हे आपल्या समोर आहे. आणि तरी सुद्धा हे नेहरूंनी सरदार पटेल यांचं ऐकलं नाही आणि युनो मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कम्युनिस्ट लोकांना त्यांनी प्रमोट केलं आणि त्यांना परमनंट मेंबरशिप ही त्या ठिकाणी युनो मध्ये त्या ठिकाणी मिळवून दिली. हे नेहरूंमुळे त्या ठिकाणी झालं. आणि त्याच वेळेला 1950 साली चायनाने त्या ठिकाणी तिबेटवरती हमला केला. 1000 पेक्षा जास्त लोक मारली, महिलांचे, मुलांचे, बाळांचे, त्या ठिकाणी जेवढ्या काही महिला होत्या या लोकांचे यांच्यावरती बलात्कार केले, यांच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये अत्याचार केले आणि 22 धर्मगुरूंना त्या ठिकाणी तिबेटियन या सगळ्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी अरेस्ट केलं. अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांना गिरफ्तार केल्यानंतर, मोठ्या प्रमाणावरती अटक झाल्यानंतर यांच्यावरती अन्यायाने अत्याचार करण्याचं काम हे त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांनी केलं. एवढंच नाही, 1962 साली आपला जो 25 जात
समझौता होता तो 25 समझौता सुद्धा तोडण्याचं काम हे चायनानं त्यावेळेला केलं आणि अक्साई चीनवरती त्यावेळेला त्यांनी हमला केला आणि आपल्याकडनं तो भाग त्या ठिकाणी काढून घेऊन 1962 साली भारताचा त्या ठिकाणी पराभव झाला. आज सुद्धा लडाख असेल, नंतर अरुणाचल प्रदेश आहे, हे सगळे चायना असं सांगतं की ते आमचेच आहेत आणि म्हणून व्हिटो पॉवरचा स्वतःचा वापर करून आज सुद्धा भारताला त्या ठिकाणी युएनएससी म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये आज सुद्धा चायनामुळे त्या ठिकाणी परमनंट मेंबरशिप ही भारताला त्या ठिकाणी मिळालेली नाही. एवढंच नाही तर जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावरती चायना नेहमी पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. एवढंच नाही, जो मसूद अझर आहे या मसूद अझरला सुद्धा मोस्ट वॉन्टेड आतंकवादी म्हणून कधीही त्या ठिकाणी चायनानं त्या ठिकाणी घोषित होऊ दिलेलं नाही. बहरहाल ह्या तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतच राहतील. परंतु 15 डिसेंबर 1950 साली मुंबईच्या बिर्ला हाऊसमध्ये त्या ठिकाणी एका युगाचा अंत झाला आणि सरदार पटेल यांचं दीर्घ अशा आजारानं त्या ठिकाणी त्यांचं निधन हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी झालं. आणि ज्या वेळेला आपण ध्येय अंत म्हणतो, माझं असं म्हणणं आहे की हे फक्त ध्येय अंत नाही तर त्यांचा फक्त ध्येयाचा अंत झाला, परंतु त्यांची आत्मा आज सुद्धा या एक भारत आणि श्रेष्ठ भारताच्या भूमिकेमधून त्या ठिकाणी भारतामध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असं त्या ठिकाणी म्हणतात की जब इंसान अपने पद से नहीं, जब इंसान अपने पद से नहीं बल्कि अपने काम से प्यार करता है वही सरदार पटेल बनता है, वही सरदार पटेल बनता है. आणि म्हणून 31 ऑक्टोबरला त्यांचा 31 ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी एकता दिवस साजरा करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी आपल्या भारताच्या सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून एक सरदार पटेल यांच्यावरती अनेक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पिक्चर बनवण्याचं कामं झाली. सरदार पटेल यांच्यावरती 1993 साली सरदार नावाचा पिक्चर त्या ठिकाणी आला, ज्याच्यामध्ये परेश रावल हे त्या ठिकाणी त्यांनी सरदार पटेलांची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातला सगळ्यात उंच पुतळा हा सरदार पटेल यांचा 2013 साली याचं भूमिपूजन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. आणि 182 मीटरचा जगातला सगळ्यात उंच म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पेक्षा सुद्धा उंच हा पुतळा हा सरदार पटेल यांचा बांधला. सगळ्या भारतामधून प्रत्येक राज्यामधून त्या ठिकाणचं लोखंड आणण्यात आलं, त्या ठिकाणची माती आणण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणचं लोखंड आणून ते वितळून त्या वितळलेल्या लोहापासून हा सरदार पटेलांचा पुतळा त्या ठिकाणी बनवून उभा केला. 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि भारताकडनं श्रद्धांजली वाहण्याचं काम अशा पद्धतीचं त्या ठिकाणी झालेलं हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये येतं. सरदार पटेल यांना अत्यंत वेगवेगळे पुरस्कार सुद्धा आणि वेगवेगळे नामांकन त्या ठिकाणी त्यांना देण्यामध्ये आले. 1991 साली मरणोपरांत त्यांना त्या ठिकाणी भारतरत्नचा पुरस्कार त्याच्यामध्ये मिळाला. त्याचबरोबर 31 ऑक्टोबर 2014ला त्यांच्या नावानं राष्ट्रीय एकता दिवस त्या ठिकाणी चालू करण्यात आला, ज्याची माहिती मी तुम्हाला आताच त्या ठिकाणी दिली. एवढंच नाही, 31 ऑक्टोबर 1965 सालापासून त्यांच्या नावाने त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणामध्ये आपले डाकची जी तिकीट आहेत, पोस्टलची तिकीट आहेत, पोस्ट स्टॅम्प जे आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी चालू करण्यामध्ये आले. एवढंच नाही, आज अनेक हॉस्पिटल्सला, अनेक शैक्षणिक संस्थांना, अनेक विमानतळांना त्या ठिकाणी नाव हे सरदार पटेल यांचं दिलेलं आहे. आणि त्याच्यातलं एक नाव मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्राद्योगिक महाविद्यालय मेरठ याचा अत्यंत महत्वाचा उल्लेख मला त्या ठिकाणी करावा असा या ठिकाणी वाटतो. आणि म्हणून असं अत्यंत महान व्यक्तिमत्व, ज्या महान व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी भारताला समर्पित असं काम त्या ठिकाणी केलं. एवढंच नाही, ह्या केवळ अनेक भागामध्ये वाटले गेलेल्या भारतीय संघाला एकीकृत करण्याचं काम हे सरदार पटेल यांनी केलं. आणि एवढंच नाही, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, दूरदृष्टेपणाच्या जोरावरती अत्यंत चांगले निर्णय 370 सारख्या कलमामध्ये की आपण ते कधीही काढू शकतो असे चांगले निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले, ज्याचा आज आपल्याला आधुनिक भारताची निर्मिती करायला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती फायदा होतोय. असं एक महान व्यक्तिमत्व, त्या महान व्यक्तीला मी त्या ठिकाणी भावपूर्ण आपली श्रद्धांजली त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.